नमस्कार मित्रांनो, srtmun.ac.in या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक अवेलेबल झालेलं आहे, पब्लिश करण्यात आलेला आहे। त्याचा विषय काय पाहूया। विषय आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 परीक्षेच्या सुधारित परीक्षा शुल्काबाबत। ठीक आहे, थोडक्यातच काय आहे की ह्यांनी हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 या दोन्ही एक्झाम करता परीक्षा शुल्क जी आहे, तुम्ही जी एक्झाम शुल्क फीस भरता, एक्झाम फॉर्म बरोबर जी फीस भरता ती वाढवलेली आहे। ह्यांनी सुधारित करणं म्हणजेच वाढवलेली आहे। ठीक आहे, इथं बघूया, आता डिटेलमध्ये पाहूया। व्हिडिओचं रिझोल्यूशन हाय करून पहा, म्हणजे बारीक फॉन्टसुद्धा तुम्हाला स्पष्टपणे दिसतील। प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, विद्यापीठ परिसर, उपकेंद्र लातूर व परभणी परिसर, प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली व कैलासवासी उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट यांना सदर परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मान्य परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील विषय क्रमांक 13/24/2024 मधील मान्य ठरावानुसार हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सुधारित परीक्षा शुल्कास सर्वानुमते मान्यता दिलेली आहे। सुधारित परीक्षा शुल्काचा तक्ता सदर परिपत्रकासोबत जोडण्यात आलेला आहे। सबब प्रस्तुत विद्यापीठाच्या हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे आवेदनपत्र सुधारित परीक्षा शुल्काप्रमाणे तसेच परीक्षा विभागाच्या परिपत्रकान्वये ठरवून दिलेल्या वेळानुसार परीक्षा आवेदनपत्र स्वीकारून विद्यापीठामध्ये सादर करण्यात यावे। संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ सोबत सुधारित परीक्षा शुल्काचा तक्ता एकूण 29 पेजेस। ठीक आहे, प्रत माहितीस्तव ही पेज नंबर 1 झालं। आता पुढे जाऊया। आता ही सुधारित परीक्षा शुल्काचा तक्ता आहे। ठीक आहे, तुम्ही स्क्रीनचं रिझोल्यूशन वाढवून बघू शकता। हाय क्वालिटी 1080 किंवा त्याच्यापेक्षा हाय क्वालिटीमध्ये जर यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ही स्क्रीनवरची सर्व माहिती स्पष्ट ओळखू येईल। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, आता हे शुल्क 2024 हिवाळी आणि 2025 मध्ये होणाऱ्या उन्हाळी ह्या दोन्ही एक्झाम करता लागू झालेला आहे। ठीक आहे, आता तुम्ही हे बघू शकता सॅम्पल, मी सर्वच पेज तुम्हाला दाखवणार आहे। तसेच तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा, हे रेग्युलर कॉलेजचं आहे, एक ध्यानात ठेवायचं। हे जर सर्व शुल्क दिसत आहे तुम्हाला, हे रेग्युलर कॉलेजचं आहे, जे रेग्युलरला कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थी शिकतात, आणि तेही फक्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि त्या युनिव्हर्सिटीच्या संलग्न असलेले जी अफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसमध्ये ही फीस लागू झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती पेपरला किती फीस आहे, तक्ता दिलेला आहे। व्हिडिओच्या क्वालिटी ऑप्शनमध्ये जायचं, त्याच्या पुढे ॲडव्हान्सडवर क्लिक करून 1080 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिक्सेलमध्ये हा व्हिडिओ पाहायचा, म्हणजे स्पष्ट दिसेल तुम्हाला माहिती। ठीक आहे, पहिल्यांदा BA जनरल फर्स्ट सेमिस्टर, पुन्हा हे BAचं आहे पहिलं, पुन्हा BA MCJ म्हणजे मास्टर ऑफ, हे कोणता MCJ म्हणजे कोणता आहे काय माहीत नाही, MCJ कोणता। ठीक आहे, पुढे BA MCJ आहे, पुन्हा BA फॅशन डिझाईन आहे। हे सगळं वाचून घ्या तुम्ही, व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फक्त शॉर्टमध्ये सांगितलं। BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे, पुन्हा BA ललित कला आहे, पुन्हा BA इंटरडिसिप्लिनरी आहे। ठीक आहे, B.VOC आहे, BSW, MSW, MA जनरल फर्स्ट सेमिस्टर, कॅम्पस, असं विविध ठिकाणचे शुल्क यांनी इथे दिलेलं आहे। MA एज्युकेशन फर्स्ट सेमिस्टर दिलेलं आहे, MA फॅशन डिझाईन। ठीक आहे, पुढे ओके, BCOMचं पण दिलेलं आहे, BBA दिलेलं आहे। सर्वच अभ्यासक्रमांना माझ्या माहितीप्रमाणे लागू झालेली आहे फीस। ही BCOMचं आहे, खाली BBAचं आहे। ठीक आहे, BBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे। ठीक आहे,
बरेचसे कोर्सेस ह्यांनी दिले आहेत, पूर्ण चार्ट दिला आहे. एम.कॉमचं बी दिलं आहे, एम.कॉम आहे, पण MBAचं दिलं आहे, PGDMM दिलं आहे. आता हे बघा आपल्याला कोणतं लागू होते ती बघायचं आहे तुम्हाला. तसे तुमचं कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला ही शुल्क सांगण्यात येणार आहे आणि तिथं ही लावलेली जाते, प्रिंट लावली जाते कॉलेजच्या नोटीस बोर्डावर. बहुतेक आता एक्झाम फॉर्म जे आहेत हिवाळी 2024 परीक्षेचे एक्झाम फॉर्म आणि एक्झाम फीस बहुतेक चालू झालेली असेल. तुम्ही खात्री करून घ्या कॉलेजला जाऊन. मी काही खात्री केलेली नाही, मी फक्त ही सर्क्युलर दिसलं, नोटीस माझ्याकडे आली म्हणून तुम्हाला वाचून दाखवली मी. MAचे BA MA जे काही कोर्सेस चालू आहेत रेग्युलरला त्यांचे बहुतेक विंटर 2024 एक्झामिनेशनचे एक्झाम फीस आणि एक्झाम फॉर्म आलेले आहेत माझ्या मते. एकदा चौकशी करून घ्या, फॉर्म भरून मोकळं व्हा लवकर. उगा फीस भरू का नको म्हणण्यामध्ये बसू नका. वेळेवर भरून घ्यायचं आहे, ठीक आहे. BSc आहे, बरेच पेजेस आहेत, जरा फास्ट घेऊ आपण. तुमचं कोणतं लागू होतं त्याला पॉज करून तुम्ही पाहू शकता. खूप दिवसापासून कोणता व्हिडिओ आला नव्हता समीरा मंत्रित मराठवाडा विद्यापीठावर. ही एक अपडेट आली त्याच्यामुळे याच्यावर व्हिडिओ बनावासा वाटला. MPEdचं पण दिलं आहे, BPEdचं वरी आहे, खाली MLibचं दिलं आहे. पाहून घ्या. ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पण दिलेलं आहे, LLBचं पण दिलेलं आहे. चल सर्वच कव्हर केलेलं आहे आपण. इथं तुम्ही पॉज करून पाहू शकता तुमच्या कोर्सला किती फीस वाढ झालेली आहे, त्याच्या समोर दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, कॉलेजमध्ये चौकशी करा. फीस आली असेल तर फीससोबत फॉर्म वगैरे सर्व पटकन भरून टाकून हिवाळी 2024 परीक्षेची तयारी करायला सुरू करा. जोरात तयारी करा, खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा. एक ध्यान ठेवा की तुमचे गुण हमेशा विचारात घेतले जातात, एक ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले गुण पडणं आपल्याला कधीही चांगलंच असतं आपल्यासाठी, ठीक आहे. डिग्री मिळाली, डिग्रीला जर तुम्हाला चांगले गुण मिळाले तर चांगलंच आहे ना. तुमचं कुठं बी इंटरव्ह्यूला गेला तुम्ही, सरकारी प्रायव्हेट कुठेही, तर तुमचं चांगलाच प्रभाव पडतो. ते जास्त मार्क पडले म्हणून तरी काही तुम्हाला शिव्या देणार नाहीत. तुम्हाला जास्त मार्क पडले चांगलंच आहे म्हणणार त्यांनी. मग कमी का घ्यायचे मार्क? डिग्री तर पाहिजेच आपल्याला. मग थोडा अभ्यास करून, चांगल्या प्रकारे अभ्यास करून जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आपल्याला, ठीक आहे. 100पैकी 100 घेतलं तर मला आनंदच आहे, तुम्हाला बी आनंद आहे, मलाही आनंदच आहे, ठीक आहे. जास्तीत जास्त मार्कानं पास व्हायचं आहे तुम्हाला. हिवाळी 2024 एक्झाम फॉर्म भरणे, फीस भरणे आणि एक्झामिनेशनमध्ये चांगले गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अत्यंत महत्त्वाचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर झालेले जवळपास 950पेक्षा जास्त झालेले आहेत आणि 1000 सबस्क्रायबर व्हायला तर काही दिवसात आपण पूर्ण करू. तरी पण आपल्या जी जवळची मैत्रीण नातेवाईक आहेत त्यांना पटपट शेअर करायला सांगा आणि 1000 करून टाका, एकदाच 1K करून टाका. 1K होऊन जातील आपले. हळूहळू होण्यापेक्षा पटकन करून टाका, ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.